आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बीएड सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि बीएड सीईटी रिझल्टचे कॅप राऊंड कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल अजूनही वेळापत्रक आलेलं नाही. वेळापत्रकाकरिता आपल्याला माहिती आहे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा वेळापत्रक येईल आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकरिता वसतिगृहाची व्यवस्था, आपल्याकरिता जे कॉलेजेस आहेत ते कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस किती आहे, अनुदानित किती आहे याबद्दलही मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे. विषय आहे की वेळापत्रक कधी येईल. वेळापत्रक हा रिझल्ट लागल्यापासून 7 ते 8 दिवसामध्ये आपण म्हणत होतो की पहिल्या वीक मध्ये यायला पाहिजे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा पहिला वीक जो आहे जून महिन्याचा, या जून महिन्यातल्या पहिल्या वीक मध्ये हा नक्कीच वेळापत्रक येईल. विषय आहे की तुम्ही चुका का करू, कोणत्या चुका करू नये, तर तुम्हाला आत्ताच ठरवून ठेवायचे आहे की रजिस्ट्रेशन करत असताना सर्वात मोठी बाब म्हणजे तुम्ही कोणत्या विषयातनं डिग्री केलेली आहे. मग सायन्सवाले असतील, कॉमर्सवाले असतील, आर्टवाले विद्यार्थी असतील, ज्या वेळेला तुम्ही मेथड टाकत असता आणि मेथड जर तुमची एकदाच की चुकली तर तुम्हाला कॉलेज प्रवेश देत नाही. त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे, ही माहिती देत आहे. तत्पूर्वी माझ्या या व्हिडिओला आपण पहिल्यांदा बघत असाल किंवा चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारी जी काही अपडेट माहिती आहे ती अपडेट माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, असे कितीतरी विद्यार्थी जे आहेत जे आता कमेंट्समध्ये विचारत आहेत की सर मला 97% आहे किंवा मला 18% आहे, मला 30 आहे, 35 आहे, तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जो जुना व्हिडिओ आहे तो माझा व्हिडिओ बघा की ज्यांना 85 अबो आहे, 75 अबो आहे, या सर्व विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळेल, अनुदानित कॉलेजेस मिळेल. परंतु इतर कॉलेजेस जे आहेत, इतर कॉलेजेस जे मिळण्याचे चान्सेस जे आहेत 30 अबो असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल. पण त्याच्या खाली जर कमी मार्क असेल किंवा पर्सेंट असेल तर त्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार नाही. जर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असेल, त्यांना पुन्हा सीईटी द्यायची असेल तर सीईटी पुन्हा शेवटची संधी, हे सीईटीची संधी सुरू झालेली आहे, जे 2 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि 15 तारखेपर्यंत त्याचे फॉर्म भरायचे आहेत. त्याची सुद्धा तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता आणि पुन्हा तुम्ही सीईटी आजमावून किती मार्क तुम्हाला भेटू शकते त्यावरती तुम्ही बीएडला पुन्हा ऍडमिशन करू शकता. विषय आहे दुसरा की मेथड जर चुकली तर तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही, कॉलेजवाले तुम्हाला परत पाठवत असतात. आपल्याला माहिती आहे की मेथड आपण जेव्हा कॉलेज ग्रॅज्युएशनचे विषय टाकतो तेव्हा मराठी आणि इंग्रजी हा कंपल्सरी विषय असतो. कोणत्याही जरी डिग्री असेल तरी मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी विषय असतो. आपले विद्यार्थी मराठी आणि इंग्रजीला मेथड म्हणून टाकतात, ते चुकीचं आहे. काही विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेला संस्कृत जरी विषय असेल ना, आपण संस्कृत जर टाकला तर ती मेथड होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होते आणि तो वर्ष वाया जात असते. तर ही जी चूक आहे मेथड टाकत असताना, ज्या कॅफेमध्ये तुम्ही जात असाल, ज्या इंटरनेट कॅफेमध्ये तुम्ही फॉर्म भरायला जातात, त्याला खरंच नॉलेज आहे का, त्याला ह्या गोष्टी माहित आहे का? एखादा विद्यार्थी मित्र जर तुमचा कोणी असेल की ज्यांनी बीएड पूर्वी केलेला आहे, बीएडला ऍडमिशन केली आहे गेल्या वर्षी, अशा विद्यार्थ्याचा सल्ला घ्या, त्यानंतरच मेथड तुम्ही टाका. आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. स्नेहिल आर्ट ऑफ टीचिंग चा ग्रुप जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही अपडेट असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाची जबाबदारी ही आपली असेल, योग्य ते अपडेट आपण कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती देत राहू. ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.